म्हणते की आपल्याला 2 दिवसासाठी मी आई म्हणून माझ्या बाळाला कुठे ठेवायचं झालं तर जीव खालीवर होतो. तर आम्ही सज्जनगडावर गेलो होतो तिकडे सेवा करायला. तिकडे काय रुटीननी लोक जगतात हे बघायला. नमस्कार केला असतात दादानी आणि तो खालीच राहिला. ह्या चहा चित्रपट केल्यानंतर किंवा स्क्रिप्ट वाचल्यानंतर म्हणा किंवा आपापल्या वाटेला आलेली भूमिका साकारल्यानंतर तुमच्या विचारांमध्ये काही बदल झालेत आता इतक्या दिवसात असं तुम्हाला जाणवतं का की झालंय काही चेंज झालंय असं जाणवतं तुम्हाला? मी आज येतानाच त्यांच्याशी बोलत होते की हा चित्रपट जेव्हा चित्रीकरण आमचं सुरू होतं ते झाल्यानंतर मला ना माहिती नाही का मी हा माझा अनुभव दिग्पाल बरोबर पण शेअर केला. मला इतकं आपण मेडिटेशन करायला गेलं तर ते खूप अवघड जातं. बऱ्याचदा आपल्याला मेडिटेट करता येत नाही, ती साधना काय आहे ही कळतच नाही बऱ्याचदा. मग आपण सुरुवात इथून करतो की फक्त डोळे बंद करून बसूया आणि मग एक 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 गोष्टी स्टेजेस पुढे जाऊया. पण हा चित्रपट झाल्यानंतर का कोणास ठाऊक मला फक्त डोळे बंद करून शांत कितीही वेळ बसावंसं वाटत होतं आणि ना रॉक्स दगड असं त्यांना ना फील करावंसं वाटत होतं, माहिती नाही का. सो त्यानंतर मी हम्पीला व्हिजिट केली आणि इथल्या मंदिरांमध्ये मी तासनतास डोळे बंद करून फक्त बसले. आता त्याला मेडिटेशन म्हणतात, साधना म्हणतात, मला माहीत नाही, पण मला हे करावंसं वाटत होतं. इतकं चित्त शांत झालं होतं आणि असं वाटत होतं हे ही एकाग्रता आहे ही गेले कित्येक वर्ष मी शोधत होते आणि ती मला मिळत नव्हती. ही आलेली आहे तर मी किती ती साठवून ठेवू असं झालं होतं मला. जसं ताई आत्ता म्हणाली की आम्ही मगाशीच हे ह्याचबद्दल आम्ही बोलत होतो की काय होतं ना आपण काहीतरी वेगळेच असतो आणि असं काहीतरी आपण काम करून येतो आणि त्या कामाच्या रूपात आपल्याला काहीतरी वेगळं सापडतं आणि माणूस म्हणून सुद्धा आपल्यात आपोआप ते बदल व्हायला लागतात. म्हणजे असं नाही की आता मी मेडिटेशनला बसणार आहे म्हणून मी आता छान असं ठरवलं आहे आणि मी बसते, असं नाही, ते आपोआप घडतं. किंवा डोक्यात इतके काय 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 विचार असतात, त्यांना वेगवेगळे कप्पे नसतात. तर माझं वैयक्तिक असं झालं की मला ना कप्पे मिळायला लागले, अजूनही मिळत आहेत रात्र की जे एक गडबड 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 सतत सुरू असते ती अशी शांत शांत, जसं ती म्हणाली की शांत खूप व्हायला झालं, शांत बसावंसं वाटतं खूप. म्हणजे चित्रीकरणापासूनच हे सुरू झालं की जो एक सततचा असा एक जो ठहराव असतो किंवा आपण म्हणू की जे सततचं असं काहीतरी गोंधळ गोंधळ, म्हणजे मी फार गोंधळ घालणारी होते, अजूनही असेन कदाचित, पण कुठेतरी ते खूप कमी झालं आहे. मग एक ती शांतता किंवा स्टेबल होणं जे म्हणतात, मेंटली स्टेबल होणं, तिकडे माझा कल खूप वाढला, आपोआप वाढला. असं काही करावं वेगळे कष्ट नाही वाटले की जस्ट त्या ऑरामध्ये एक तो ऑरा क्रिएट होतो, त्या एका वातावरणातनं एक ते क्रिएट झालं आणि आता काहीतरी वेगळीच घडते मी, हे मलाही माझं जाणवतंय. हा बात तेजस सेम नोटवर म्हणजे रादर मी सांगेन की आमची सगळी टीमच जे शांत झाले, सगळेच जण सांगतोय आम्ही खरं आहे की आम्ही सगळे या चित्रीकरणानंतर शांत झालो. आणि मला एक छान वाटलं की स्मिताताईंनी आज सकाळी सांगितलं की मंदिरात जाऊन तिला बसायला आवडायला लागलं आहे. तर मला वाटतं की आम्ही सगळे ना एका लाईनवर कुठेतरी अलाईन होतो आहे. कारण गेल्या वर्षभरापासून खूप आधीपासून मला ही सवय होतीच. म्हणजे पुण्यात असताना मी ओंकारेश्वराला जाऊन बसतो, बऱ्याच लोकांना मी दिसतो, म्हणजे तिथे ओंकारेश्वरला कधी जाऊन बसतो, कधी सोमेश्वर मंदिरात बसतो, कधी पाताळेश्वरच्या इथे बसतो, कधी बाईक काढून मुळशीलाच कुठेतरी निघून जातो मी. तर माझ्यामुळे हिला ही सवय लागली होती मध्ये की कुठल्या तरी मंदिरात जाऊन शांत बसायचं. आणि ते ना ते ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणतात ना, तशी एक टाळी लागते कुठेतरी. आणि ती या प्रोसेस दरम्यान ती जास्त प्रकर्षाने आम्हाला जाणवायला लागलं आहे की आपण त्या गोष्टीपर्यंत जास्त छान पद्धतीने पोचतो आहे. आणि या प्रोसेसच्या दरम्यान आम्ही सज्जनगडालाही जे गेलो होतो आधी शूटच्या आधी, तेव्हासुद्धा आम्ही तिथे सेवक म्हणून काम करण्यासाठी म्हणून गेलो होतो. आम्ही मंदिर झाडलं तिथे आम्ही मेडिटेशन केलं आणि तिकडे सुद्धा आम्हाला नवीन नवीन गोष्टी आमच्यातल्या सापडायला लागल्या. त्यामुळे जरी चित्रीकरण होऊन वर्ष झालं असेल तरीसुद्धा ही प्रोसेस चित्रीकरणाच्या थोडी आधीपासून सुरू झाली आहे सगळ्यांचीच, जी मला वाटतं की खूप काही देऊन जाते अजूनही आम्हा सगळ्यांनाच. अगदीच इमोशनल कनेक्ट ना प्रत्येकाचं आहे. म्हणजे मी आत्ता मगाशी बाकी टीमशी पण गप्पा मारल्या, प्रत्येकजण खूप जोडलं गेलं आहे या प्रोजेक्टशी, त्यांच्या भूमिकांशी. रादर या म्हणजे आपण म्हणतो ना की ही भक्ती आहे जी आपण पडद्यावर बघणार आहोत. मला सांगा तुमच्या व्यक्तिरेखेंबद्दल तो इमोशनल कनेक्ट अजूनही किती फील होतोय तुम्हाला? अंतर्मुख करणारं आहे ओव्हरऑल. तुला आता आमच्या या डिस्कशन नंतर कळलं असेल की आम्ही ना खूप अंतर्मुख झालो.
मी यामध्ये जे पात्र करते ते यशोदेचं पात्र करते आणि यशोदा ही कथाकार आहे, निवेदक आहे, नरेटर आहे, जिच्या दृष्टीनं आपण संपूर्ण चित्रपट पाहतो. ही गोष्ट सांगतेय. 2 वयोगटातली ही भूमिका मी साकारतेय. आणि दिग्पालनी मला विचारलं होतं खरं तर, बघ अभिनेत्री म्हणून तुला 75चं वगैरे असं केस पांढरे करायला चालणार आहेत का? मी म्हटलं की अरे आपण ज्या पद्धतीचे सिनेमे करतोय ना, म्हणजे हे पांढरे केस जेव्हा खरोखर माझे झालेले असतील त्यावेळेला मी हा चित्रपट बघेल तेव्हा मला खूप अभिमान वाटणार आहे. त्यामुळे मला हे करायचंय. त्यामुळे हा अभिनेत्री म्हणून मी विचार नाही करत. अशा अभिनयाचा कस लागणाऱ्या भूमिका मिळणं हे भाग्याचं आहे आणि ते मला असं वाटतं की ते एनकॅश केलं पाहिजे. तर 2 वयोगटातली ही भूमिका आहे. तरुण यशोदा जी आहे ती रुक्मिणी आणि विठ्ठलपंत जेव्हा देहत्याग करतात त्यानंतर या मुलांना सांभाळणारी ती सखी, आधार, त्यांची मावशी अशी सगळी कोणीतरी आहे. आणि खरं सांगायला गेलं तर ती सांभाळायला जाते त्या मुलांना. तिला असं वाटतं की ह्या लेकरांना माझ्याशिवाय आता कोण आहे, आई वडील नाहीत यांचे. पण हे विश्वात्मक झालेले जी भावंड आहेत ती विश्वाला तारतायत आणि तिलाही तेच तारतात आणि ते एवढे अनुभव देऊन जातात. म्हणजे त्या पात्राची गंमत अशी आहे की याची देही याची डोळा, त्या यशोदानी सगळा प्रवास बघितलेला आहे त्या भावंडांचा. अगदी मुक्ता जन्माला आल्यापासून ती वैकुंठवासी होते तोपर्यंतचा हा एकमेव प्रवास बघणारी ती तेव्हाची साक्षीदार आहे. आणि ज्ञानेश्वर कालीन समाजाचं प्रतिनिधित्व करणारं हे पात्र आहे. त्यामुळे हा जेव्हा इतिहास घडत असेल खरोखर त्यावेळेला असं कोणीतरी असेलच ना की ज्यांनी हे सगळं बघितलेलं आहे. आज पात्राच्या निमित्तानं, या कॅरेक्टरच्या निमित्तानं मला ते भाग्य लाभलंय की मी बघू शकते. कारण ही संहिता मी सांगते इतक्यांदा वाचली, पण जेवढ्यांदा वाचली तितक्यांदा मला वेगवेगळी कळली आहे. कारण ज्ञानेश्वरी सुद्धा आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला ती इतकी वेगवेगळी आपल्याला कळत जाते प्रत्येक वेळेला. कारण त्या वेळेसची आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याची उत्तरं त्याच्यात मिळतात. मी 100% तुला सांगेन हे की हा चित्रपट बघितल्यानंतर ही अनुभूती येईल की तुम्ही जेवढ्या वेळेला हा चित्रपट बघाल तुम्हाला वेगळा कळेल हा चित्रपट. कारण त्याचे संवाद असे आहे, त्या ओव्यांचे अर्थ इतके आपसूक आलेले आहेत, इतकं सहजतेनं ते सगळं बोललं गेलेलं आहे. आणि हे सगळं जेव्हा यशोदा सांगते त्यावेळेला तिचे ते अनुभव आहेत, तिचं ते प्रेम दाटून आलेलं आहे. माझा ज्ञाना असा, माझा सोपान असा, माझी मुक्ताई अशी म्हणायची, निवृत्ती असं म्हणायचा. हे मला असं वाटतं की ती एके ठिकाणी नाही सांगत, ही रोज सांगत फिरतीये. कारण तिला असं वाटतं की मी हे कोणाला देऊ. तर या चित्रपटातून यशोदेनी एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कनेक्शन मला असं वाटतं की ज्ञानेश्वर माऊली नावाची सिरियल केली होती, दिग्पालनीच ती डिरेक्ट केली होती. त्यामध्ये मी रुक्मिणी करत होते. आणि ज्या वेळेला रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांचा देहत्यागाचा सीन होतो ना, तो मला अचानक सांगितला की आपण आज रात्री तो करतोय. आणि ते मला ना असं खूप शॉकिंग होतं की अरे बापरे, आज रात्री म्हणजे उद्यापासून माझं शूट नसणार आहे. तिथे इतकी हर्ट झाले होते मी. आणि खरोखर आपण कॅरेक्टरमध्ये कुठेतरी गुंतलेलो असतो ना, तेव्हा मला एक तर तो सीनच खूप असा अंगावर येणार आहे. मी कायम म्हणते की आपल्याला 2 दिवसासाठी मी आई म्हणून माझ्या बाळाला कुठे ठेवायचं झालं तर जीव खालीवर होतो. हे त्यांच्या लेकरांना सोडून त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी हे देहत्याग करतात. त्यावेळेला रुक्मिणी हे पात्र संपवताना इतकं रडू आलं होतं. मला आठवते मी पॅकअप नंतर सुद्धा घरी येऊन रडत होते. आणि असं वाटत होतं की या विचाराने की का डिसिजन घेतला असेल त्यांनी, असं का झालं असेल. पण या चित्रपटामार्फत ते सर्कल पूर्ण झालं असं मला वाटतं. कारण ते गेल्यानंतर यशोदा परत यांना सांभाळायला येते. असं ते सर्कल कंप्लीट. आता तू बोलत होतीस तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. खरंच हे अजिबातच सोपं नाहीये जे आधी करून ठेवलं या सगळ्यांनी. नेहा तू मला सांग किती इमोशनल कनेक्ट आहे तुझा अजूनपर्यंत? माझा सगळ्यात महत्त्वाचा कनेक्ट हा असा आहे
की माझी स्वतःची जॉईंट फॅमिली आहे आणि आम्ही सगळे भावंड मिळून 4 आहोत. 4 आहात. हो, आणि मी चौथी आहे. मी सगळ्यात लहान आहे, मी सगळ्यात धाकटी आहे. तर मला 2 भाऊ 1 बहीण आणि मग मी. त्यामुळे हाच एक खूप सुंदर कनेक्ट आहे की ती पण चौथी होती आणि मी पण चौथी आहे. त्याच्यानंतर तिच्या अशा गोष्टी आहेत ना गं की त्या आजच्या काळात खूप रिलेटेबल आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आत्ता असं आहे ना की ती 4 वर्षांची होती जेव्हा तिचे आईवडील निघून गेले. मग ती सगळ्यात लहान होती. तिला तिच्या आईवडिलांचा नीटसा सहवास पण नाही मिळाला. तेव्हा तिने काय केलं असेल आणि त्यात ती मुक्ताई झाली त्यांची. त्या 3ही भावंडांची ती आई झाली. यशोदा मावशीला पण तिने सांभाळलं. यशोदा मावशी मगाशीच आम्हीही बोलत होतो की मावशी म्हणून यशोदा जेव्हा सांभाळायला येईल तेव्हा तिनेच यशोदा मावशीला जास्त सांभाळलंय की इट्स ओके मावशी, राहू दे. हे होतं दादानी सांगितलंय असं करू नको. सो हे इतके वेगवेगळे प्रसंग आहेत ना की ह्या सगळ्यामध्ये ती किती हुशार आहे आणि ती किती काय म्हणू आपण, तिचं कर्तृत्व काहीतरी वेगळंच आहे, तिचं कार्यच काहीतरी वेगळं आहे आणि कदाचित देवानी त्या तिघांनाही सांभाळायला ह्या माऊलीला पाठवलं आहे असं वाटतं की ते खूप घेण्यासारखं आहे. आणि तो कनेक्ट मला कुठेतरी खूप फील होतं कारण आम्ही सुद्धा 4 आहोत आणि मला उगाचच कधी कधी आवडतं की माझ्या घरातले म्हणतात की ही जरा जास्त मॅच्युअर आहे ह्या तिघांमध्ये. त्यामुळे मला ते खूप कनेक्ट होतं की हां, ही पण त्यांच्यात तशी होती, मी पण त्यांच्यात तशी. आणि बाकी सांगायचं ना तर आजच्या काळात मुक्ताई ही अशी व्यक्तिरेखा आहे ना की तिला आपल्यासारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलीनं किंवा व्यक्तीनी तिला गवसणी घालणं हे खूप अवघड आहे की ते काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे ते आजच्या काळात समजून घेणं सुद्धा अवघड आहे. पण कुठेतरी एक माझं नशीब असेल, माझं भाग्य असेल, माझी मागच्या जन्मातली पण ती पुण्याई असेल की मुक्ताईंची व्यक्तिरेखा मला साकारायला मिळाली. आणि दिग्पाल दादा आणि आमचे गुरु म्हणजे दिग्पाल दादाचे गुरु आणि आमचेही सगळ्यांचे गुरु शामराव जोशी यांच्यामुळे तो मार्ग खूप सोपा झाला असं मी म्हणेन की ते नसते, त्यांनी योग्य पद्धतीने सांगितलं नसतं तर मुक्ताई काय आहे हे समजून घेताच आलं नसतं. अजूनही तिला समजून घेण्याचा कुठे कुठे प्रयत्न असतोच. म्हणजे जसं ताई म्हणाली की प्रत्येक वेळी संहिता वाचताना काहीतरी वेगळं सापडतं. प्रत्येक वेळी जेव्हा माझे डायलॉग रिकॉल होतात तेव्हा मला काहीतरी वेगळंच जाणवतं की अरे हे होतं का, अच्छा तेव्हा का नाही हे सुचलं वगैरे, हे सतत होत राहतं. किंवा जसं दिग्पाल दादाशी अजूनही दादाशी डिस्कशन होत असतं असं होतं की अरे हे माहितीच नव्हतं किंवा इतक्या नवीन नवीन गोष्टी अजूनही कळत राहतात आणि कदाचित त्या आयुष्यभर कळतच राहतील. त्यामुळे हा कनेक्ट काहीतरी वेगळा आहे आणि त्यांनी जे देऊन ठेवलं आहे ना ते फार भारी आहे आणि त्याचा आता वापर व्हायला हवा. माझे खूप मल्टिपल कनेक्शन्स आहेत खरं तर. कारण यापूर्वी ज्ञानेश्वर माऊली सिरियलच्या वेळेला दादानी मला विचारलं होतं मालिका करण्यासाठी म्हणून. तेव्हा काही कारणाने मला ते जमलं नव्हतं, ते बाजूला राहिलं होतं. यावेळीसुद्धा मी एक दुसरी मालिका करणार होतो आणि काही कारणांमुळे मला ती मालिका सोडावी लागली. आणि पुढच्या काही 2-4 दिवसांमध्ये मला दादाचा फोन आला की असा आपण चित्रपट करतोय तर ऑफिसला भेटायला ये. असं म्हणून मी भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर मला कळलं की हा चित्रपट आहे आणि मला माऊलींची भूमिका परत तो करण्यासाठी म्हणून विचारतोय. तर मला वाटतं की कुठेतरी हे माऊलींनी मागेच लिहून ठेवलं होतं आणि माझ्या नशिबात छोटा पडदा नसून हा पडदा होता. तर ते कनेक्शन माऊलींनी लावून दिलं यावेळी असं वाटतं मला. आणि मल्टिपल कनेक्शन्स मी अशासाठी म्हटलं कारण माझ्याकडे एक फोटो आहे, मी तो केव्हा तरी मी सोशल मीडियावर टाकीन. आता मी पहिलीत होतो तेव्हा गॅदरिंगमध्ये मला ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका मिळाली होती आणि तेव्हा माझा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे तेव्हा मला परफॉर्म करता आलेलं नव्हतं. तर अंगावर अशी शाल दिली होती, म्हणजे एक पगडी होती अशी लाल रंगाची, अंगावर एक केशरी शाल होती आणि मला बसवलं होतं फक्त असं, कारण हात फ्रॅक्चर होता. आणि ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच्या आदल्या दिवशी हे सगळं झालं होतं. त्यामुळे मग मागे एका मुलींनी मोगरा फुलला या गाण्यावरती अभंगावरती मग तिने नाच केला होता. तर तेव्हा मला परफॉर्म करता आलं नव्हतं. तर माऊलींनी यावेळी मला परफॉर्म करायचा चान्स दिला की घे भूमिका जगून बघ माझी, जे आम्ही सगळं दुःख सोसलं कणभर तूही सोसून बघ, बघ कसं वाटतं. ऐक पण सीताताई तू इतक्या भूमिका आज जर वेगवेगळ्या पद्धतीच्या केल्या, असं असतं ना की खूप भूमिका आपण करतो आणि एक अशी भूमिका आपल्याकडे येते की एक परिपूर्ण करणारी आपण तिला म्हणूया. जेव्हा तुला पहिल्यांदा दिग्पाल दादाने सांगितलं की बाबा अशा प्रकारची भूमिका आहे, तू मालिकासुद्धा केली आहेस, फर्स्ट इम्प्रेशन काय होतं तुझं? स्ट्रेस होता, जबाबदारी होती, काय होतं? हे बघ, कधीही दिग्पालचा फोन आला आणि दिग्पालनी असं विचारलं की मेच्या तारखा आहेत का गं,
किंवा पुढे काय करतेस तू, हां. की आनंदाच्या उकळ्या फुटतात. कारण असं वाटतं की चला नवीन काम करणार आहे. आणि त्याच्या चित्रपटांकडे मी असं बघते ना की ही सेवा आहे. पांडुरंगाने त्याला एक कार्य दिलंय करायला, खरं सांगते. म्हणजे शिवरायांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्याकडे एक कार्य दिलं होतं. शिवराज अष्टकाचं एवढं मोठं शिवधनुष्य पेलवण्याचं का म्हणून त्यालाच हे सुचलं असेल त्यावेळेला. फर्जंद आल्यानंतर बरेच सिनेमे आले ग, पण सुरुवात त्यांनी ते धाडस केलं आणि मराठीमध्ये त्यांनी ते धाडस केलं आणि तिथून ती सुरुवात झाली. तसंच आता हे संत पंचक जे करणार आहेत, म्हणजे पहिला आपला हा माऊलींवर, मुक्ताईवर सिनेमा आहे, असे आणखीन संत परंपरा दिसेल हळूहळू. तर ज्या वेळेला हे कार्य त्याला दिलेलं आहे, तर मला असं वाटतं की आम्ही ना कार्यकर्ते आहोत. काय सेवा माझ्या नशिबाला आहे या वेळेला हे फक्त घ्यायचं असतं. आणि माऊलींना आणि पांडुरंगाला ती काळजी आहे. दिग्पालनी एक मुक्ताईचं एकल नाट्य लिहिलं होतं आणि ते एकदा मला ऐकवलं होतं. आणि तेव्हा मला खूप इच्छा होती की त्यामध्ये हे एक पात्री मी करावं. आणि तो म्हणालाही होता की आपलं हे सगळं झाल्यानंतर करूया आपण. पण आता त्याचाच सिनेमा बनतोय आणि तेच पात्र मला सिनेमामध्ये करायला मिळतं म्हटल्यानंतर गूजबम्स. खरं आहे, खरंच आहे. आणि इतक्या जणांशी आपण मगाशी मी बोलले, त्यांचा किती अभ्यास आहे. नेहा, तुझ्यासाठी ही जबाबदारी सुरुवातीपासूनच असणार ऑब्व्हियसली, पण कधी स्ट्रेस आला होता तुला? स्ट्रेस म्हणशील तर खरं हेल्दी स्ट्रेस असतो ना, की ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि कशी आली ही भूमिका तुझ्यापर्यंत? खूपच गमतीदार किस्सा आहे खरं तर. मी पुण्यातनं गेली 5-6 वर्ष नाटक करते, थिएटर करते मी. आणि माझा नाटकाचा प्रयोग होता आणि त्याच दिवशी माझ्या आईचा वाढदिवसही होता. इन बिटवीन दादा ऑफिसमध्ये बसला होता आणि तो जनरल हे बघत होता, पोस्ट आणि हे सगळं बघत होता. तर त्याला माझं नाटकाचं पोस्टर दिसलं, जे माझं पोस्टर होतं. आणि माऊलींच्या कृपेने माझा मित्रच ते दादाच्या शेजारी बसला होता. आणि दादा असं, ही मुलगी कोण आहे, हिला जरा बघूया का आपण कॉन्टॅक्ट करून. आणि त्यात प्रतीक म्हणून जो होता त्यांनी असं सांगितलं की माझी मैत्रीण आहे, मी पटकन फोन लावते. आणि साधारण रात्री 9:30 पावणे 10 झाले होते. आणि मी घरी जायच्या काही की घरी सगळे जेवायचे थांबलेत, आईचा वाढदिवस आहे, आता छान सेलिब्रेट करू, प्रयोग झाला आहे असं करून घरी निघाले होते. तर मला प्रतीकचे खूप फोन येऊन गेले की नेहा आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये, असं असं आहे, तर ये पटकन. मी घरी गेले, आईला घेतलं आणि मी आईबरोबर ऑफिसला गेले. आणि ऑफिसला गेल्यानंतर दादानी मला मुक्ताई, जे ताई म्हणाली की त्या मुक्ताई या एकल नाट्यातला प्रसंग त्यांनी वाचायला दिला. मी वाचला आणि असं झालं की ठीक आहे, डन. मग आता पुढचे अशा तारीख आहे आणि या तारखेला वाचनाला ये, असं करून मी निघून गेले. तर तेव्हाच माझी निवड झालेली होती. आणि मग जेव्हा वाचनाला गेले तेव्हा मला असं वाटलं होतं की माझ्याबरोबर अजून माझ्या आता एक 3-4 मुली असतील आणि मग आमचं वाचन होईल, मग लुक टेस्ट होईल, मग ऑडिशन होईल, लुक टेस्ट, स्क्रीन टेस्ट वगैरे हे सगळं होईल. तर असं काहीच नव्हतं. म्हणजे ही सगळी स्टारकास्ट होती आणि तेव्हा दादानी माझी ही आपली मुक्ताई अशी ओळख करून दिली. सो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, म्हणजे आपली निवड 10च मिनिटात झालेली आहे. आणि कदाचित हा माऊलींचा आशीर्वाद आहे. आणि दिग्पाल दादानी माझ्या आईला तिच्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट दिलं. अरे वा, अशी माझी निवड. एकदम मिक्स्ड इमोशन्स असतील ना तुझे तेव्हा? खूपच. म्हणजे भीती वाटली खरं तर की एवढी मोठी व्यक्तिरेखा आहे. तुझ्या वाचनात आली होती कधी मुक्ताई? मुक्ताई वाचनात तर होती, शिकवलंही होतं, शाळेमध्ये वगैरे शिकवायचं. पण ते माऊलींचं सगळं होतं. माऊलींची बहीण मुक्ताई असं एक माहिती होतं. किंवा ताटी उघडा प्रसंग माहिती, किंवा चांगदेवांची ती गुरु होती. हे छोटे छोटे प्रसंग, पण ते एवढे एलॅबोरेट करून कधीच एलॅबोरेट करून कोणी आम्हाला सांगितलंही नव्हते कधी. सो या निमित्ताने मला एक वेगळी मुक्ताई कळली की मुक्ताईंचं काय कार्य आहे किंवा तिचा एक जीवनपट काय आहे, तो या निमित्ताने पहिल्यांदा मला कळलं. वा, तेजस, तुझ्यासाठी कशी सुरुवात झाली नेमकी? माझ्यासाठी म्हणजे खरंच माऊलींची भूमिका करणं हे स्वप्नवत आहे माझ्यासाठी अजूनही. आणि जेव्हा मी आत्ता ट्रेलर पाहतोय किंवा काही पोस्टर्स पाहतोय, मला विश्वास बसत नाही की हा मीच आहे का. माझं असं झालं होतं जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा. खरंच ओळखता नाही येते तेजस. थँक्यू. हीच मला वाटतं मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि या भूमिकेच्या माध्यमातून मला या सगळ्या भावंडांच्या नात्याचे नवीन नवीन कंगोरे सापडत गेले. म्हणजे निवृत्ती दादा हा फक्त दादा नव्हता, तो गुरुही होता, तो सखाही होता. मुक्ताई ही फक्त बहीण नव्हती, ती वेळप्रसंगी आई पण होती, ती सखीसुद्धा होती, ती माऊली झाली, गुरुबंधू झाली. कारण निवृत्ती महाराजांचेच हे 2 शिष्य होते. त्यामुळे ही संत परंपरा आहे, ते त्यांचं गुरुबंधू,
हे सगळं नातं आहे, हे नवीन नवीन नाती आपल्याला उलगडत जातात या चित्रपटात. आणि जे माऊली याआधी आपल्याला माहिती होते ते फक्त ठोकताळ्यांमधले जे आजही माहिती आहेत सगळ्यांना, की या स्पेसिफिक गोष्टी यांमधलेच आपल्याला माऊली माहिती आहेत, की पाठीवर मांडे भाजले, रेड्याकडनं श्लोक वदवून घेतले, हां, भिंत चालवली, हे जुजबी प्रसंग आपल्याला फक्त माहिती आहेत. पण त्याच्या मध्ये मध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या नवीन नवीन सापडत गेल्या, आम्हालाही कळत गेल्या. आणि मला फार छान वाटतं की आम्ही सगळे माध्यम होत ते लोकांना कळवण्याचं. तर ते मला सांग, तुझी तयारी काय काय होती जेव्हा सुरुवात केलीस या प्रोजेक्टला? आम्ही सगळेच जण, दिग्पाल, मी, अजयदादा, आम्ही ना गोनी दांडेकरांचे फॅन नव्हतो. सो गोनीदांच्या आम्ही मोगरा फुलला जे आहे ते वाचलं. म्हणजे ते तर मी ज्ञानेश्वर माऊलीच्या वेळेलाच मी वाचलं होतं, पण त्याची उजळणी जरा झाली या निमित्ताने. आणि या चित्रपटासाठी मला वाचिक अभिनयाचा जास्त अभ्यास करावा लागला. शामराव जोशींकडे तर मी जातच होते, पण संपूर्ण चित्रपटाला आवाज द्यायचा होता. आणि तो जो आवाज आहे तो माझ्या आत्ताच्या आवाजातला नाही. म्हणजे 75 मधली जी वृद्ध स्त्री आहे तिचा आवाज आहे. तो कुठेही अति कंप असलेला नको, खूप मोनोटोनस व्हायला नको, तो इंटरेस्टिंग वाटायला हवा. म्हणजे एका आजीची जबाबदारी असते ना, की आजी गोष्ट सांग ना गं, गोष्ट सांग ना गं. पण गोष्ट सांगितल्यानंतर मॉरल देत असताना तो इतका रंजक पद्धतीने द्यायला हवा की तो कधी त्यांच्यापर्यंत गेला हे कळ, आणि मग पुढे काय होतं असं वाटलं पाहिजे. सो हे सगळं डोक्यात ठेवून वाचिक अभिनयावर खूप काम करावं लागलं मला, कारण तो आवाज मिळणं खूप कठीण होतं. पण मी आपलं जेव्हा जेव्हा पॉसिबल व्हायचं तेव्हा रेकॉर्ड करायचे काही डायलॉग्स आणि मी दिग्पालला पाठवायचे, बघ आता बघ बरं वाटतंय का तुला हे. तर मग एका पॉईंटला ते त्यांनी अप्रूव्ह केलं, हां आता हाच ठेवा आवाज, आपण हा कंटिन्यू करूया. तसं व्हॉइस मॉड्युलेशन किंवा त्याच्यावर पण खूप तुला लक्ष द्यावं लागलं असेल ना, की आत्ता तू जे बोलतेस आणि 75 मध्ये असताना तू जे बोलशील ते. हो है ना? हो, कारण मी तुला म्हणाले तसं की स्वर व्यंजनांपासून अभ्यास केला आहे. प्राध्यापक शामराव जोशी आम्हाला वाणी संस्कार शिकवतात. सो आमच्या स्कूलमध्येच हे आहे की आधी आपण स्वर व्यंजनांवर अभ्यास करायचा. 18 स्वर आहेत, जे माहितीच नाही आहेत 18 स्वर आहेत, हे 16 आहेत असं म्हणतात. 18 स्वर कसे आहेत, व्यंजनं कशी आहेत, मग त्या आकाराला कसं महत्त्व आहे, तोंड उघडून बोलणं किती गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आवाजा थ्रू जेव्हा मोठ्याने बोला म्हटल्यानंतर कित्येक जण ओरडून बोलतात. ओरडायची गरज नाही आहे, तुम्हाला आवाज रुंद करण्याची गरज असते. हे छोट्या गोष्टी इतक्या त्यांनी छान समजावून सांगितल्या. आणि एकच मला सांगितलं होतं, ते आवाज वगैरे ठीक आहे पण ना कॅरेक्टर पण यावं लागतं आवाजामध्ये. आणि डबिंगला मला माहिती होतं की दिग्पाल माझ्याकडून करून घेईल हे सगळं, पण हे जर मला शूट करतानाच सापडलं तर मला असं वाटलं की मला सोपं जाईल. तर त्यावेळेला ना त्यांनी सांगितलं होतं की वीणाताई आहेत ना, मृणालताईंच्या आई, तर त्या कशा गोड आहेत बघ, गोड आजी आहे, तू त्यांना डोळ्यासमोर ठेव. आणि खरंच त्यांना डोळ्यासमोर जेव्हा मी ठेवलं ना त्यावेळेला मला असं झालं की अरे हा मला आवाज सापडलाय. असं वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही ट्रायल करत राहतो. दिग्पाल आणखीन काहीतरी सांगत जातो, रोज विचार करायला तो खूप खत पाणी चालू राहिलं पाहिजे सतत, ते प्रोसेस होत राहतं, असं चालू असतं अगदी. आणि तुझ्याबरोबरच या दोघांना किती काय काय सांगितलं असेल हे मी इमॅजिनच करू शकत नाही, कारण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई यातच सगळं आलं. नेहा, तुझ्याकडनं ऐकायला आवडेल मला, कुठून या विद्यापीठाची, कुठून या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली होती? अगदी जन्माला आलेलं बाळ जसं मोठं होतं आणि ते कसं बोलू लागतं, मग ते आधी स्वर बोलू लागतं, मग अ आ इ ई, म्हणजे आम्ही अक्षरशः अ आ इ ई हे बोलत, आम्ही अक्षरशः अख्खी स्क्रिप्ट आम्ही त्या स्वरांमध्ये वाचायचो. म्हणजे कसं सांगू आता की स्वरलिपी म्हणजे कायला आ अ, का झालंला आ अ, की दादा आ आ, अशी अख्खी स्क्रिप्ट दादानी. आणि म्हणजे असं होऊ शकतं की मी वाचतीये पण तुला कंटाळा येऊ शकतो, पण दादानी न कंटाळता जेवढा वेळ घेऊन की बस नीट शब्द वाच, नीट लक्षपूर्वक त्यांनी आमच्याकडनं ते ऐकलंय. की एखादा माणूस कंटाळेल की आता ओके हां ठीक आहे तुझं हे कर, पण दादानी असं अजिबात केलं नाही. अक्षरशः एक एक अक्षरं आमच्याकडनं त्यांनी ऐकली आहेत. आणि हां हे चुकतंय, तुझा स्वर लक्षात घे, तुझा आ कसा आला पाहिजे, इथपासनं ती सुरुवात झाली.
आणि मग त्याच्यामधनं मग वाणी संस्कार, मग किती रुंदी दिली पाहिजे, प्रोजेक्शन तुझं कसं पाहिजे, हे सगळं मग हळूहळू हळूहळू आम्ही गाठत गेलो. मग नंतर आम्ही इम्प्रोव्हायझेशन्स करत राहिलो. मग इम्प्रोव्हायझेशन्स नंतर सतत स्क्रिप्ट आम्ही वाचायचो. म्हणजे दादाचा एकच रूल होता, रोज स्क्रिप्ट कंपल्सरी वाचायचं, जे आपण थिएटरमध्ये करतो. पण इकडेही काही वेगळं नाही, थिएटर असो किंवा फिल्म असो, म्हणजे तो पॅटर्न सेमच आहे दोन्हीकडचा. तर ते मला खूप सतत हे लक्षात राहत गेलं की कॅमेरासमोर असं फार काही आत्ता हे नाही, आपल्याला हेच करायचं, फक्त दादा अजून योग्य पद्धतीने सांगतोय, त्याला ते ऐकायचं आहे. तर मग तसं इम्प्रोव्हायझेशन्स, ते वाचन सततचं. मग दादानी अजून काही पुस्तकं आम्हाला सांगितली होती, काही आख्यायिका आम्ही वाचलेल्या आहेत, ज्ञानेश्वरी आम्ही वाचायचो. सो इतकं वाचन आणि सतत जे प्रश्न पडतील त्याची उत्तरं द्यायला दादा, म्हणजे जसं तो म्हणाला की ChatGPTच आहे दादा. तर काही झालं की मग दादानी सांगितलं कधीही विचारा काही, म्हणजे अक्षरशः दादा कंटाळून बसला जरी असेल तरी पण आम्हाला असं विचारू का नको, तो म्हणायचं नाही विचारा, जेव्हा केव्हा प्रश्न पडेल यायचं आणि विचारायचा. तर आम्ही कधीही कुठलीही वेळ नाही बघितली, कुठलंही म्हणजे काय चाललंय माहीत नाही, काय असं म्हणजे तो कामात आहे का नाही, कधी नाही. प्रश्न पडला, गेलो, विचारलो आणि उत्तर मिळालं नाही असं एकदाही घडलं नाही. तो इतकं व्यवस्थित, अजूनही तो इतकं छान समजावून सांगतो ना की मग ते सोपं होऊन जातं सगळं, की अच्छा असं होतं का, अरे हे तर डोक्यात आलंच नाही वगैरे. सो हीच सगळी प्रोसेस होती की मग सतत स्वर आणि व्यंजनांचा अभ्यास, मग प्रत्येक डायलॉग म्हणजे चावून जे बोलणं असतं, मग त्या बोलण्यातनं शब्दांचं ते भावरूप कसं दिसेल, ती इमोशन काय असेल, ते तुझं उच्चारण कसं असेल, मग किती तुझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्पेस असेल, तुझी जागा किती असेल, बिटवीन द लाईन्स काय असतील, हे सगळं खूप आधी. मग नंतर सीन करायचे, मग सीन्सचे सगळे इम्प्रोव्हायझेशन्स. मग आधी नेहा आणि तेजस म्हणून आम्हाला इम्प्रोव्हायझेशन्स दिली गेली दादानी, की तेजस म्हणून तुला काय वाटेल त्याची वागताना. मग ज्ञाना मुक्ताकडे आम्ही वळलो, मग ज्ञाना आणि मुक्ता कसे त्यात असतील, मग त्यांचं रुटीन काय असेल याचा अभ्यास. असे अनेक. आणखीन एक गोष्ट मला आठवते त्याच्यामध्ये, जे सीन सगळे आम्ही रिहर्स करायचो, तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत तू जे बोलतोस ते दिसत नाही ना तोपर्यंत बोलू नकोस. म्हणजे गुरुदादा फॉर एक्झाम्पल, गुरुदादा असं मी जर निवृत्तीदादाला म्हणतोय, तर जोपर्यंत तो दिसत नाहीये ना तोपर्यंत बोलू नकोस. डोंट से इट इफ यू कांट से. त्याला कळायचं की मी नुसतं बोलतोय का मला तो दिसतोय आणि मी बोलतोय. त्यामुळे तू घे म्हणायचा, अर्धा तास घे, 1 तास घे, 1 दिवस घे, हरकत नाही. किंवा जोपर्यंत विठ्ठल तू म्हणतोयस, जोपर्यंत विठ्ठल तुझ्या डोळ्यासमोर येत नाही ना तोपर्यंत बोलू नकोस. कारण तुला तो दिसला की तुझ्या बोलण्यातनं, तुझ्या आवाजातनं तो बाहेर पडणार आहे आणि तो प्रेक्षकांना आणि मला दिसणार आहे. माझ्यासमोर भावरूप जे त्याचं प्रकट करायचं आहे तुला, त्याच्यासाठी आधी तो तुला दिसला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत बोलूच नकोस. म्हणून एक्सटेन्सिव्हली खूप जास्त रिहर्सल्स आम्ही करत राहिलो की शूटमध्ये आम्हाला ते दिसलेलं असेल थेट. तर अशा पद्धतीच्या वेगळ्या पद्धतीनं रिहर्सल्स आम्ही केल्या होत्या. पण पाठांतर पक्क आहे तुमच्या दोघांचं, ओव्या पाठ झाल्या कसं ते माहिती आहे, पण ते झालं. म्हणजे त्या इतकं त्या ह्याच्यात आपण रमून जातो ना की म्हणजे ओके हां झालं, चल तू यांचे डोळे बघशील ना, जे आता तो जे म्हणाला ना, त्याला सी इट असं एक कॉन्सेप्ट आहे, जी गुरुजींची कॉन्सेप्ट आहे की आधी बघायला शिकलं पाहिजे. गुरुजींना हेही कळतं की समोरची व्यक्ती मी बोलताना ऐकते की आणखीन कुठेतरी आहे, किंवा ती बोलतीये तर मग तिला काय दिसतंय. आणि तू ह्या दोघांच्या डोळ्यात जे बघशील ना ते तुला ते दिसेल, जाणवेल. आणि याचं आणखीन एक कारण ते म्हणजे यांना आधी सज्जनगडावर पाठवलं होतं सेवा करण्यासाठी 6 ते 7 दिवस. तुला सांगितलं का हे त्यांनी? हो. सगळी प्रोसेस आमची झाली, सगळं म्हणजे शूट आता काही दिवसात सुरू होणार आहे. तर आमचं सगळे वर्कशॉप्स आणि हे झाल्यानंतर आम्ही सज्जनगडावर गेलो होतो तिकडे सेवा करायला. तिकडे काय रुटीननी लोक जगतात हे बघायला. मग आम्ही तिथे खूप काय केलं. तिकडच्या लोकांच्या रुटीनपेक्षा तिकडे एक वेदपाठ शाळा आहे, त्यामुळे परंपरेने जे दिनचर्या जी आलेली आहे ना ती कशी असते ती अनुभवून बघा. मग तिथे जाऊन स्क्रिप्ट्स वाचा, मग तिथल्या लोकांची सेवा करा, मग त्यांना वाढण्यापासून तिकडे झाडून काढण्यापासून मी सगळं असं तेही केलं की तो काय एक. मग तिथे आम्ही सोशल मीडिया आणि या सगळ्यापासून लांब होतो एक तर. आणि ह्या सगळ्यामध्ये तो एक फोकस म्हणू आपण, किंवा ते डोळे घेऊन, जसं दादा म्हणाला होता की डोळे घेऊन आम्ही काय, ते एक वेगळी नजर होती तेव्हा आमची. किंवा आत्ता सांगायचं तर आपण डिटॉक्स होऊन जसे येतो ना तसे आम्ही डिटॉक्स होऊन डिजिटल डिटॉक्स. किंवा आता जे लोक सज्जनगडला जातात त्यांना माहिती असेल की त्या कमानीच्या आतमध्ये गेलं ना की नेटवर्कच नाही. आणि मी आणखी एक गोष्ट सांगते, तुम्हाला नेटवर्कची गरजही नाहीये, कारण तिकडे गेल्यानंतर तुम्ही एका वेगळ्या जगात टेलिपोर्ट झाल्यानंतर
त्यामुळे आमचे फोन्स वगैरे सुद्धा आम्ही काही गरजच नव्हती, आमचे घेऊन गेले होते फोन त्याच्यामुळे. त्यांनी लिटरली तुमच्या डोळ्यांमध्ये फरक पडतो माहितीये, कारण आपण इतके भिरभिरलेलं असतो ना. खरं, आणि दर सेकंड्सनी इमोशन बदलतात. करेक्ट. शांत जेव्हा तू होतेस ना, सज्जनगडावर जाऊन सेवा जेव्हा होते आणि त्यावेळेला जी शांतता मिळते त्याने तुमचे डोळे बदलतात आणि दिग्पालला ते अपेक्षित होतं. तुझा योग आलाय कधी सज्जनगडाला जायला? मी अगदी खूप पूर्वी गेले होते, पण मी आजच तुमचं झालं की आता हे सगळं झाल्यानंतर आपण परत एकदा जायचं आहे. अगदी. पण चित्रपटाचा पहिला दिवस जेव्हा तयार झालात तुम्ही सगळेजण त्या लुकमध्ये, आणि आता परफॉर्म करायचं आहे, जो काही अभ्यास केला आहे तो आता आपल्याला इथे सादर करायचा आहे, पहिला दिवस कसा होता नेहा? काय होतं डे 1? पहिला दिवस खरं तर इतका काय म्हणू, तो गाणं आम्ही पहिल्या दिवशी शूट केलं, त्यामुळे तिथे मला असं करायला, म्हणजे मी करत होते जसं दादा सांगेल ते फॉलो करत होते, पण मला दुसरा दिवस आठवतो, स्पेशली सांगायचं झालं तर माझा आणि सोमण सरांचा, म्हणजे ज्यांनी विसोबा खेचरांचं काम केलं, सोमण सरांचा आमचा दोघांचा सीन होता. आणि मी ते माझी माफी मागतात, म्हणजे आम्हा भावंडांची माफी, मांडे खाऊन त्यांना सगळं ते विसोबांचा खेचर होतो, तर ते माझी माफी मागतात आणि असे पगडी काढून माझ्या हातात हे करतात आणि खाली वागतात, असा तो सीन होता. आणि मला त्यांना शांत करायचं असतं आणि त्यांच्या मस्तकावर असा हात ठेवायचा असतो, आणि त्यांच्या मस्तकावर माझा क्लोज लागला होता आणि त्यांचा असा डोक्यावर हात ठेवताना माझा हात थरथरत होता, कारण मी त्यांना थ्रूआउट पुण्यामधनं थिएटर करताना पाहिलंय मी त्यांना, त्यांनी मला बक्षीस दिलेलं आहे त्यांच्या हातून वगैरे, आणि ते आपले सिनियर आहेत आणि आज मला सीनमध्ये का होईना पण मला त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना शांत करायचं आहे. आणि ते इतकं ते त्यांच्या अभिनयात, म्हणजे मी को ॲक्टर असून इतकी रमून गेले ना त्यांच्याकडे बघत, की मला तो विसर पडला की आपण मुक्ताईंच्या वेशात आहोत, ते आपण ती व्यक्तिरेखा साकारत आहोत, आणि मी नेहा झाले आणि माझा हातच थरथरायला लागला. मी घाबरूनच गेले तिथे की बापरे, एवढी मोठी व्यक्ती आपल्यासमोर आहे आणि आपल्याला तिला टच करायचं आहे, आपल्याला तिला हात लावायचा आहे. त्यामुळे हे असे अनेक मग वेगवेगळ्या लोकांबरोबर, ताईबरोबर सीन करताना मला पहिल्यांदा एक दडपण होतं, असं एक ती भीती असते ना की आता माहीत नाही कसं होणार आहे. किंवा अजय दादा आणि माझा एक जो चांगदेव आणि मुक्ताईंचा आहे तो आम्ही वन शॉट शूट करत होतो आणि खूप बोलायचं होतं त्यामध्ये मला, त्यामुळे ती रिहर्सल झाली होती, सगळं म्हणजे आता सगळं सेट आहे, हां इथे सगळं सेट आहे, पण ते आता बाहेर येणार आहे आणि ती बाहेर यायची वेळ आणि इथे काही चुकायला नको आपण, हे एक जी भीती असते ते झालं. आणि दिग्पाल दादाच्या आणि माऊलींच्या कृपेने ते खूप चांगले झाले सीन, आणि ते सगळं म्हणजे असं इतकं वेगळं होतं ना की ती सतत भीती असायची. म्हणजे डे 1 पासून ती एक भीती होती की एवढी मोठमोठी आर्टिस्ट आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर, आणि पहिलाच चित्रपट असल्यामुळे पहिल्यांदाच सगळ्यांना भेटणं आणि पहिल्यांदाच सगळ्यांबरोबर असं एक्सप्लोअर करायला मिळणं, आणि बाकी ऑफस्क्रीन सगळे इतके छान इतके गोड आहेत ना, म्हणजे आता आमचं तर इतकं सुंदर बॉन्डिंग झालं आहे, पण पहिल्यांदा स्मिताताईला बघून मला असं बापरे स्मिताताई, सो हेच सगळ्यांबाबतीत हेच फिलिंग होतं. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी की ह्या सगळ्यांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं. आणि मुळात दिग्पाल दादा हा असा आहे की जो कोणी नवोदित कलाकार असेल त्याचं स्वप्नच असतं की दिग्पाल दादा बरोबर आपल्याला कधीतरी आयुष्यात काम करायला मिळावं, आणि माझं भाग्य की मला माझा पहिला चित्रपट दिग्पाल दादा बरोबर मिळाला. त्यामुळे अशा लोकांबरोबर काम करताना एक आदरयुक्त भीती सतत मला होती, अजूनही असते सगळ्यांशी बोलताना, पण आता एक ते रूल आहे. तेजस तुझा कसा होता पहिला दिवस शूटचा? पहिला दिवस मला आठवतं आम्ही रूप पाहता लोचनी हे गाणं शूट करत होतो, आणि झालं काय होतं ना, आम्ही एका खूप वेगळ्या, म्हणजे आम्ही या टेम्परामेंटमध्ये यायच्या माहोलमधून आलो होतो, त्यामुळे असं नाही वाटलं की अरे बापरे आपण काहीतरी वेगळं करतो. तिथे ऑलरेडी आम्ही काय म्हणतो भिजलो होतो त्या सगळ्या माहोलमध्ये, कारण सज्जनगडावर जाऊन आल्यानंतर आपण जे आत इनपुट देणार होत ना तेच बदलले होते आमचे कम्प्लीट, डिटॉक्स झाले होते कम्प्लीट माइंड, ना सोशल मीडिया ना कोणाशी उगाच वायफळ बडबड काही होती, त्यामुळे ऑलरेडी इतके शांत होऊन आम्ही आलो होतो ना, आणि जो अभ्यास सगळा केला होता तो आता फक्त द्यायचा आहे, जे असेल ते फक्त ओतत आणि देत सुटायचं आहे. तर हाच तो दिवस होता, आणि मजा म्हणजे मला इतका आनंद होत होता ना की फायनली आता आपण करतोय हे सगळं. तो आनंद होता प्रचंड त्या दिवसामध्ये. आणि त्या दिवशीचा मला एक किस्सा आवर्जून सांगायचा आहे. माऊलींनी काळजी कशी घेतली आम्हा सगळ्यांची. फिल्म सिटीमध्ये आम्ही ज्या ठिकाणी शूट करत होतो लेकवरती, तर त्या लेकमध्ये त्या गाण्याच्या शूटच्या वेळेला तिथे एक घाट बांधला होता, नदीचा घाट कसा असतो तसा, आणि तिथे 2 लहान मुली पाण्यात खेळत वगैरे होत्या, आणि सगळं तिथे मस्त गाण्याचं शूट वगैरे झालं. दुसऱ्या दिवशी अवधूत गांधी
तर अवधूत दादा असा जनरल चहा पीत बसला होता तिथे पलीकडच्या बाजूला आणि चहा पिता पिता त्याला अचानक लक्षात आलं की पाण्यात काहीतरी तरंगत चाललंय पुढे पुढे म्हणून त्यांनी फोनवर झूम करून फोटो काढला तर त्या पाण्यात मगर होती. आणि तीन मगरी होत्या आणि त्याच पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये सूरजचे म्हणजे सोपान काकांची जलसमाधी हा सीन शूट होणार होता. मृणालताईंचा आणि समीर सरांचा देहांत प्रायश्चित्ताचा सीन शूट होणार होता. बाय चान्स त्या दिवशी कळलं आणि माऊलींनी त्याच संप्रदायात बसलेल्या आणि माऊलींची सेवा केलेल्या अवधूत दादाला ही गोष्ट सांगितली की ही गोष्ट सांग. नाही पण तोपर्यंत तिकडे त्या पाण्यामध्ये उतरून ते सीन करत होत्या. म्हणजे रूप पाहता या गाण्यामध्ये एक 3-4 लहान लहान मुली आहेत त्या अशा मस्त पाण्यात पाय बुडवून वगैरे खेळतायत प्रॉपर. तिथे बायका आहेत त्या तिथे कपडे धुणार पाणी भरणार वगैरे हे सगळं दिवसभर शूट करत होतो आणि आम्ही पण काही होत असताना तिथे जवळपासही काही नव्हतं. पण ही खरंच आश्चर्याची गोष्ट कारण तो तलाव खूप मोठा नाहीये म्हणजे अगदीच ती मगर आली असती. आणि मध्ये काय होतं की शॉर्टच्या मध्ये जेव्हा वेळ मिळतो तेव्हा शांतता होते ना त्यावेळेला ती येऊ शकते पण ती खरंच माऊलींची कृपा की काही कोणाला काही झालं नाही. बाप रे खरंच कठीण आहे सगळं. स्मिताताई पण या प्रोसेसमध्ये मला सांग तुझ्यासाठी चॅलेंजिंग काय होतं सगळ्यात जास्त म्हणजे आजवर कधीच तू फेस नाही केलंस काय वाटलं तुला चॅलेंजिंग? अगं माझं हे कॅरेक्टर जे आहे की मला 75ची वयोवृद्ध अशी जी दाखवायची आहे आणि मी म्हणाले तसं की सी व्हॉइस ओव्हर अख्ख्या चित्रपटाला देणं ना ही खूप मोठी गोष्ट असते कारण आपण सतत ऐकू येत असतो. मला हे खूप चॅलेंजिंग वाटत होतं. ज्या वेळेला मला स्क्रिप्ट मिळाली त्याच वेळेला मला असं झालं की बापरे हे खूप मोठी गोष्ट करतोय कारण माझा असा अनुभव होता की मी एका चित्रपटाला मी माझा व्हॉइस देऊ शकले नव्हते. सो ती काय खंत असते ना मला माहिती आहे. तर त्यामुळे मला ती खंत इथे भरून काढता आली आणि चॅलेंजिंग पण होतं कारण हा आपला आवाज नाही जो नॉर्मल बोलतो तो आवाज नाही आपल्याला हा वेगळा आवाज लावायचा आहे आणि तो बदलून चालणार नाही त्यामुळे तो थ्रूआउट तसाच ठेवायचा आहे. तर हे वाचिक अभिनय जे म्हणालीस तू अगदीच अगदीच खरं. तुमच्या दोघांनाही मला विचारायला आवडेल पहिला दिवस तर तुम्ही मला सांगितलं पण आपल्या डिरेक्टरचं ब्रीफ पण खूप महत्त्वाचं असतं की ॲक्च्युली तुम्ही तिकडे गेल्यावर करणार काय आहात राईट. रोज जेव्हा तुम्ही सेटवर जात होतात कुठली गोष्ट डोक्यामध्ये सतत चालायची बॅक ऑफ द माइंड होती नेहा? सगळ्यात आधी ना सेटवरती हे वातावरणच आमचं असं होतं ना की म्हणजे जे वेशात नाही आहेत त्या प्रत्येकाला नाम लावलं जायचं. नमस्कार प्रत्येकाचं प्रतीक नाम लावायचा किंवा बाकी कोणीतरी नाम लावून यायचं. त्यामुळे सगळे तसे वारकरी असे छान दिसायचे सगळे आमचे. आणि मग जेव्हा आपण ग्रीट करतोय हाय हॅलो न करता रामकृष्ण हरी म्हणून पाया पडायचे आणि मग इथे लहान व्यक्ती असो नाही तर मोठी म्हणजे आता मी जर दिग्पाल दादा पुढे वाकले तर तोही माझ्या पुढे वाकतो. म्हणजे ही एक सवय लागली होती की रामकृष्ण हरी म्हणून जेव्हा आपण एखाद्याच्या पाया पडतो तेव्हा समोरचा सुद्धा आपल्या पाया पडतो. तर मग ही एक आमची सुरुवातच आमची अशी व्हायची. आणि मग जसं दादा सांगेल तसं की दादा फक्त थोडक्यात सांगायचं की आपण हे कारण आम्ही आधी इतकं काम केलंय ना बरोबर की तिकडे येऊन आता फक्त ते आपल्यातनं बाहेर यायचं आणि त्याला फक्त मग सेटची जोड आहे किंवा त्याला आपला वेश आहे आपण ज्या गेटअपमध्ये आहोत त्याची जोड आहे फक्त एवढंच आम्हाला एक प्लस पॉईंट होता. बाकी आम्ही एवढी आधी तयारी होती ना की दादा म्हणेल अच्छा इथे हे करायचं असं असं करायचं ओके चला रेडी आपण करूया हेच आमचं असायचं. तेजस आधी खूप मेहनत करून घेतलीच होती आणि मेहनतीपेक्षा म्हणेन की तयारी करून घेतली होती आम्हा सगळ्यांची. त्यामुळे त्या दिवशी ना हे आपण हे केलं नाही एवढं आत्ता बाहेर काढा यातलं हे कर आत्ता त्यातलं ते हे असं करून ना ते एक रेसिपी तो तयार करून ठेवायचा आणि की हा ओके आता फोडणी दे. एक उदाहरणादाखल मी सांगितलं असं फक्त. त्यामुळे ना गोष्टी सोप्या झाल्या होत्या आणि चॅलेंजिंगपेक्षा मला वाटतं की जबाबदारीचं जास्त होतं. कारण ज्ञानेश्वर माऊलींचं साहित्य आपण वाचलंय त्यांचे विषयी ऐकलंय पण त्यांना पाहिलेलं नाही आहे आणि जर लोक पाहतील तर हेच ज्ञानेश्वर माऊली असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. आता ते वाटण्यासाठी आपण असणं महत्त्वाचं आहे आणि ते असण्यासाठी आपण 100% आपलं देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पूर्णपणे सरेंडर होऊन शरण जाऊन तिकडे त्या शक्तीला ते काम करणं फार गरजेचं होतं. कारण मला अभ्यास करताना ही गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली की मी कितीही वाचलं कितीही अभ्यास केला तरीसुद्धा म्हणजे आपल्या कवेत येणारी ती सगळी गोष्ट म्हणजे ते इतकं मोठं आहे ना की ते म्हणजे ते
काय म्हणू आपण की ते त्यापर्यंत पोहोचणं, जसं मी मगाशी म्हणाले की त्याला गवसणी घालणं हीच खूप अवघड गोष्ट आहे. मग म्हणजे तो जर महासागर असेल तर आपली झोळी अगदी म्हणजे एखादा थेंब जरी आपल्याला मिळाला तरी खूप आहे. म्हणजे एवढी छोटीशी आपली प्रयत्न असा होता की हा महासागर मला प्यायचा आहे, तर तो कसा पिणार, घुटघुटपर्यंत तर नाहीच पिता येणार. त्यामुळे याचं उत्तर माऊलींनीच दिलं की जेव्हा तुमचे सगळे प्रयत्न थकतात, जेव्हा आपण म्हणतोय की प्रयत्नांती परमेश्वर, सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर की हे आता सगळं परमेश्वराला अर्पण आहे आणि मला मदत करा, आता माझी ओंजळ फार छोटी आहे. त्यामुळे जेव्हा मी सांगितलं की माझी ओंजळ छोटी आहे, या ओंजळीमध्ये जे मावेल, जे त्यावेळी गरजेचं असेल ते द्या, आणि असं करून ती प्रोसेस सगळी आम्ही पूर्ण केली. अगदीच. आणि ना आता ट्रेलरमध्ये तर दिसतंय अगदी थोडे ग्लिम्सेस आपण बघतोय की हे इमोशनल राईड आपण म्हणूया, की वेळप्रसंगी मुक्ताई आपल्याला कठोरही वाटते, ती बोलते, आणि वेळप्रसंगी ती हळवीसुद्धा आहे. प्रत्येक कॅरेक्टर म्हणा काही ना काहीतरी एक इमोशनल टच याच्यामध्ये दिसतोय. आज जर मी तुम्हाला विचारलं की या चित्रपटातली एखादी मूवमेंट किंवा एखादा सीन जो ना त्या व्यक्तिरेखे पलीकडच्या माणसाला खूप इमोशनल करणारा ठरला तुमच्यासाठी, तर तो कोणता आहे? मी सगळ्यांच्या वतीनं तुला उत्तर देते, कारण सगळ्यांचं एकच असणार आहे, ते म्हणजे माऊलीच्या समाधी scene जो होता. सगळ्यांना भावुक करणारा आहे तो. सगळ्यांसाठी तो इतकासा उच्च, काय म्हणूया आपण, भावनांचा उच्चांक होता तो. कारण अगं त्यावेळेला जे वातावरण झालं होतं, वेगवेगळे संत येतात, असं नामदेवांच्या ओव्यांमधून ते प्रकट झालेलं आहे की तो जो सोहळा होता, समाधीचा सोहळा, तो नामदेवांनी सांगितलेला आहे आणि त्यावरून आपण ते चित्रित केलेलं आहे. तर त्यावेळेला संत चोखामेळा, संत नामदेव, कानोपात्रा, ह्या सगळ्या जेव्हा येतात आणि त्या त्यांच्या ओव्यां थ्रू, म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या अभंगांमधले काही काही 4 ओळी आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्याची एक मेडली तयार केली आहे. पण मला सांगावं असं वाटतं ना की साधारण ते गाणं आम्ही 3 दिवस शूट करत होतो आणि सेटवरचा एकही माणूस असा नव्हता की ज्याच्या डोळ्यात पाणी नाही आहे, जो माणूस ढसाढसा रडत नाही आहे. म्हणजे फक्त तेजस, कारण त्याला अलाउड नव्हतं रडणं, कारण तो त्या वेशात तो आनंदी असणं एक्सपेक्टेड होतं. तेजस वगळता प्रत्येकजण, म्हणजे आमच्या स्पॉटदादांपासनं दिग्पालदादा, आम्ही सगळे एकूण एक माणूस रडत होता आणि 3ही दिवस रडत होता. म्हणजे आज रडले उद्या आपण शांत होऊ असं नाही, 3ही दिवस. क्लोज जरी घेतले ना तरी सुद्धा एकतर दिग्पाल सगळा जो वर्णन करतो, हो. आणि माझ्यासाठी चॅलेंजिंग काय होतं, आता ही म्हटली की मी रडत नव्हतो, तर कोणाला दिसेल असं मी रडत नव्हतो. आतल्या आत जे चाललं होतं माझं, बरोबर, हे बाकी कोणालाच सांगता येऊ शकत नव्हतं मला. कारण मला दादानी सांगितलं होतं की तुझं सगळं काम करून झालेलं आहे आणि तू आनंदी आहेस, हा भाव तुझ्या चेहऱ्यावर हवा आहे. त्यामुळे त्या 3 दिवसांमध्ये मला वाटतं माझी परीक्षा होती खरंच. पण कसा राहिला शांत तू? म्हणजे डोळ्यातनं पाणी न येऊन देणं हे चॅलेंज आहे, कारण आपल्या आजूबाजूला तसं वातावरण होतं ना क्रिएट. तेजस कसा शूट झाला आणि तू स्वतःला कसं शांत ठेवलंस त्या दरम्यान? मला माहीत नाही, मी माऊलींनी शांत ठेवून, म्हणजे माऊलींनीच मला वाटतं शांत ठेवलं असेल मला. पण मला एक त्या 3 दिवसांमधला एक मला खूप जास्त भावूक करणारा एक क्षण असा होता. आम्ही शूट करत असताना आस्ताद दादा होता, आस्ताद काळे. तर सीनमध्ये आस्ताद दादा येतो आणि माऊलींच्या पायावर डोकं ठेवतो आणि वर पाहतो आणि जे तो गातो हे गाऊन तो बाजूला जातो. हा सीन होता फक्त, दादानी एक्सप्लेन केलं. झालं असं होतं की काही दिवसांपूर्वी, आता दादानी आस्ताद दादाला एक्सप्लेन करताना हे केलं की तू येतोस, माऊलींच्या पायावर डोकं ठेवतोस, माऊलींकडे पाहतोस आणि बाजूला जातोस. आता माऊलींच्या पायावर डोकं ठेवतोस असं तो म्हणला. काहीच दिवसापूर्वी आस्ताद दादाची आई गेली होती आणि आस्ताद दादा आला आणि रिहर्सल करत होतो आम्ही. नमस्कार केला आस्ताद दादाने आणि तो खालीच राहिला. तो पटकन वर येऊच शकला नाही आणि माझ्या पायाला पूर्ण जाणवत होतं की माझे पाय ओले झालेत. तेव्हा आस्ताद दादाला दादाने आम्ही फक्त पाठीवर हात ठेवला त्याच्या, त्यांनी मिठी मारून तो भाऊक झाला होता तेव्हा. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण माऊलींना भेटतोय तो. ती माऊली असेल नाही तर ही माऊली असेल, त्याचं माध्यम मी होतो. आणि तर हा क्षण मला फार आतून भाऊक करणारा जास्त होता. कलाकार म्हणून ना खरंच खूप बऱ्याचदा असं ऋणी वाटतं, कारण असे क्षण अनुभवायला मिळतात की जे जगता येतात.
एरवी आपण फक्त विचारच करू शकतो त्या गोष्टींचा. त्या काळात जाऊन जगायला मिळतं. या काय म्हणूया भावंडांबरोबर त्या यशोदेला राहायला मिळालं म्हणजे मला राहायला मिळालं थोडे दिवस. त्यामुळे मला कायम असं वाटतं की हे जे आम्ही खूप भावूक होऊन सांगतो ना, कारण आम्ही जगलेलो असतो. बरोबर आहे. येस. पण नेहा, जर मी आज विचारलं 0.0% तरी मुक्ता तुला उलगडली आहे का, तर ती उलगडली आहे? प्रयत्न नक्कीच आहे मी म्हणेन, कारण ते इतकं गूढ व्यक्तिमत्व आहे गं. म्हणजे खूप अवघड आहे खरंच तिला समजून घेणं, खूप अवघड आहे. म्हणजे इतकी विचारांनी प्रगल्भ आहे ती, इतकं तिचं साहित्य इतकं वेगळं आहे, म्हणजे अर्थ लागतच नाहीत त्याचे. म्हणजे किती PhD वगैरे, जसं दादा मगाशी म्हणाले की तिच्या साहित्यावर PhD. म्हणजे माऊलींचं लिखाण कळतं आपल्याला, तुकोबांचं लिखाण आपल्याला अगदीच सहज कळतं, माऊलींचं खूप सोपं आहे. त्या मानाने मुक्ताई काय लिहिते आणि त्या मागे तिला काय म्हणायचं आहे हे समजून घ्यायलाच खूप मेहनत आहे. त्यामुळे उलगडली आहे असं नाही म्हणणार, पण प्रयत्न माझा खूप आहे की काय असेल तिचं तेव्हा, कशी असेल तिचं, काय सतत तिचे विचार असतील, हे मी खूप प्रयत्न अजूनही करते. क्या बात. खूप मस्त तयार झाला आहे चित्रपट. 18 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. ट्रेलर बघितल्यानंतर आणि आत्ता तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर मी खूप जास्त उत्सुक आहे हा चित्रपट कसा आहे ते बघण्यासाठी. काय आपल्या लाडक्या प्रेक्षकांना अपील कराल थिएटरपर्यंत यायचं? मी तर सांगेन, मी मगाशी म्हणाले तसं की प्रत्येक आईची जबाबदारी आहे ही, प्रत्येक स्त्रीची जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबाला घेऊन जायचं. कारण आपण मुलांवर बसवून संस्कार करू शकत नाही, मुळात बसवून संस्कार होतच नाही. आणि आजकाल आजी आजोबा पण खूप बिझी झालेत त्यांच्या आयुष्यात, त्यामुळे बसून त्यांना गोष्टी सांगू एवढाही वेळ कोणाकडे राहिलेला नाही, कारण गॅजेटचा जमाना झाला आहे. मग या माध्यमं इतकी प्रभावी माध्यम आहे, चित्रपट हे इतकं प्रभावी माध्यम आहे. मला असं वाटतं की तुम्ही चित्रपट दाखवला ना, तर त्यांच्या ज्या वयात तुम्ही दाखवता आयुष्यभर त्यांच्या डोक्यात राहील. आणि म्हणून हा चित्रपट खरं सांगायला गेलं तर मी ही जबाबदारी स्त्रियांवर देते की घरातली स्त्री किंवा समाजातली स्त्री ही केंद्रबिंदू आहे. त्यामुळे तिने ही जबाबदारी घेऊन चित्रपटगृहामध्ये जायचं आहे आणि 18 एप्रिलला चित्रपट बघायचा आहे आणि कुटुंबाला सांगायचं आहे, सगळ्यांना सांगायचं आहे की हा चित्रपट बघा, कारण आता आपल्याला या गोष्टीची गरज आहे. नेहा? मी असं म्हणेन की मी नवीन पिढीतली मुलगी आहे आणि आत्ता हा काळ इतका वेगळा आहे ना आपल्या सगळ्यांचा की यामध्ये आपलं जे जुनं काय होतं आणि जे होतं ते इतकं सुंदर आहे, ते आपल्याला जोपासायची जबाबदारी आपली आहे. तर नवीन पिढीनी हे सगळं बघावं आणि त्यांना म्हणजे माझ्यासारख्या सगळ्या वयाच्या, माझ्या वयाच्या सगळ्या मुलामुलींना नवीन पद्धतीने आणि योग्य पद्धतीने हे कळणं खूप गरजेचं आहे, जे हा चित्रपट घेऊन येतोय. तर त्यासाठी म्हणून हा चित्रपट नक्की बघा की जे आपलं अध्यात्म आहे, जे ज्या गोष्टी आपल्याकडे घडून गेलेल्या आहेत, म्हणजे अक्षरशः त्या काळात ती भावंड अणुरेणू म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनबद्दल बोलायची, त्यांनी किती लॉजिक्स सांगितलेले आहेत, एवढं सायन्स आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तर ते कुठेतरी आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तो हे सगळं आपल्यासाठी आहे, म्हणजे आपल्या देशासाठी आहे, आपल्या सगळ्या नवीन पिढीसाठी आहे. तर ते प्लीज सगळ्यांनी नक्की बघा, एवढीच माझी विनंती आहे. तेजस? मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की मराठी माणूस म्हणून आपली ही परंपरा, आपला आध्यात्मिक इतिहास थिएटरमध्ये जाऊन पाहणं आणि याचा अनुभव घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि बाकी काही नाही तरी स्वतःसाठी स्वार्थ म्हणून हा चित्रपट नक्की बघा, कारण यातून तुम्ही शांत होणार आहात. आणि आज आपल्या सगळ्यांना शांत होण्याची फार गरज आहे, कारण सोशल मीडियावर किंवा सगळीकडे जे काही गडबड चालली आहे सगळी किंवा अशांतता सगळीकडे आहे, त्यातून आम्ही सगळे ॲज अ टीम शांत झालेलो आहोत. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी शांत व्हावं आणि यासाठी म्हणून सर्वांनी हा चित्रपट जरूर पाहावा. 18 एप्रिलपासून तुमच्या जवळचे चित्रपट बघा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला. थँक्यू. राम कृष्ण हरी.